आपण चुकतो. कधी वागायला, कधी बोलायला, कधी समजायला, कधी आणखी कशात, कधी जगायला आपण चुकतो. त्याच्यामुळं दरवेळेला समोरचाच चुकीचा असेल असं काय नाही. कधी कधी आपली चुकीसुद्धा असते आणि आपण ती जेवढ्या लवकर मान्य करू आणि जेवढ्या लवकर आपल्याला ते समजायला लागेल की स्वतःची पण चूक असू शकते, तेवढ्या लवकर तुम्ही जगण्याच्या पुढच्या पायरीवर जाल. कारण की आयुष्य कसं आहे की आपल्याला काही ना काही तर शिकवायला आयुष्याचे, या युनिवर्सचे काही प्रयत्न चालू असतात. आपल्याला घडवायला हे युनिवर्स काम करत असतं. त्याच्यामुळं प्रत्येक वेळेला समोरचा चुकीचा असेल असं काय नाही. कधी कधी आपणही चुकीचा असतो आणि ते आपण मोठ्या मनानं मान्य केलं पाहिजे. गरजेचं नाही की दरवेळेला आपण समोरच्याची माफी मागायला जाऊ. ज्या वेळेला तुम्हाला जमते समोरच्याची माफी मागायला मागून टाका. माफी मागितल्यानं कोणी छोटा होत नाही. आणि माफी मागता आली नाही तर मग मनातल्या मनात पण त्या गोष्टीसाठी मला माफ कर एवढं जरी म्हटलं तरी पुरेसं आहे. अच्छा, हमको सिखा रिया है. कारण माणूस आहोत आपण, माणूसच चुकतो. एकदा नाही 1000 वेळा आयुष्यात चुकतो आणि जितका वेळा चुकेल तितक्या वेळा तो शिकत जातो. ह्याचा अर्थ काय तर जगणं हे चुकणं, अरे कहना क्या चाहते हो? जगणं हे चुकणं आहे. जेव्हा जेव्हा आपण चुकतो तेव्हा तेव्हा आपण काही ना काही ते शिकायला पाहिजे आणि त्यातूनच पुढे जायला पाहिजे. त्याच्यामुळं ज्या ज्या वेळेला तुमच्याकडून तुम्हाला वाटेल वागण्यात चूक झाली, बोलण्यात चूक झाली, त्यावेळेला समोरच्याची माफी मागा आणि विषय संपवून टाका. तो विषय तुमच्या डोक्यात राहता कामा नये. नाहीतर तो जर डोक्यात राहिला तर तो पुन्हा पुन्हा आठवत बसणार आणि पुन्हा पुन्हा तुम्हाला आठवल्यावर तुम्ही जे काम करताय ते तुम्ही व्यवस्थित करू शकणार नाही. एवढंच. धन्यवाद.